नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालनात दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी दिव्यांगाच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी अनेक वेळा बैठकी व सुनावणी घेऊन दिव्यांगास अद्याप प्रसोडंती एकही प्रश्न सुटले नसल्यामुळे 8 एप्रिल 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनात दिव्यांग बांधव एकतर दिव्यांगास न्याय हक्क द्या, हक्क देता येत नसेल तर सोयीच्या मरण्याची परवानगी मिळावी म्हणून शासन आणि प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी 1 दिवसांचे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्याचे निवेदन आज दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. त्याचबरोबर दिव्यांगांच्या प्रश्नावर न्याय हक्क मिळावा, खऱ्या दिव्यांगांना न्याय हक्क मिळावा म्हणून दिव्यांग सचिव माननीय तुकाराम मुंडे साहेब 8 महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये दिव्यांगाच्या नावावर अनेक संस्था बोगस काढून त्यांचे शासन प्रशासनाचे कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार करणाऱ्याचे पाळेमुळे उकरणारे आणि दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र काढून शासनाच्या नोकरीवर आणि दिव्यांगाच्या सवलती घेऊन शासन प्रशासनामध्ये गल्लेलट असणारे पगारदार कर्मचारी यांचा तुकाराम मुंडे साहेबांनी कडक याच्यामध्ये त्यांनी आदेश निर्देश देऊन त्यांच्यावर योग्य ते कारवाई केल्यामुळे आज सच्चा प्रामाणिक भ्रष्टाचार होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये प्रसिद्ध असणारे माननीय तुकाराम मुंडे साहेब यांची बदली व्हावी म्हणून दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने निवेदन देऊन शासन प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आणि त्याच तुकाराम मुंडे साहेबांना त्याच डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या मुदतीपर्यंत ठेवून खऱ्या दिव्यांगाला न्याय हक्क द्यावा म्हणून आमच्या निवेदनाचा विचार नाही झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. 2 निवेदनं देऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना इशारा देण्यात आलेला आहे. दिव्यांग बांधवांच्या अनेक प्रश्नासाठी आपण जिल्हाधिकारी या महोदयांनी अनेक बैठका आणि एक सुनावणी घेऊन एकाही बैठकीतील प्रोसिडिंगचे प्रश्न सोडवले नसल्यामुळे त्या दिव्यांगांना न्याय हक्क द्या. जर दिव्यांग बांधवांना न्याय हक्क देता येत नसेल तर त्यांना सोयीच्या मरण्याची परवानगी मिळावी म्हणून दिनांक 9 मार्च 2026 रोजी निवेदन देऊन सुद्धा आज एप्रिल महिना आला. 1 महिन्यामध्ये दिव्यांगांच्या साध्या निवेदनाची दखल घेतलेली नसली नाही. तसेच 17 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या प्रश्नासाठी सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन माननीय जिल्हाधिकारी महोदय 12 बैठका एक सुनावणी घेऊन त्या 12 बैठकीमधील प्रोसिडिंगमधील किती प्रश्न सुटलेले आहेत
आणि किती प्रश्न सोडवणे बाकी आहे त्यांचा खुलासा 15 दिवसात करण्यात यावा. जर 15 दिवसात दिव्यांगांच्या प्रश्नाचा खुलासा नाही झाल्यास दिव्यांगांना हक्क मिळावा म्हणून माननीय तहसीलदार साहेब यांच्या दालनामध्ये दिव्यांग बांधव सोयीच्या मरण्याच्या परवानगीचे आंदोलन करण्याचा इशारा 17 फेब्रुवारीपासून देऊनसुद्धा एकाही तहसीलदाराने गट विकास अधिकाऱ्याने साध्या निवेदनाचे पत्राचे उत्तर जर देत नसतील तर लोकशाही आहे काय? दिव्यांग बांधवांना हक्क मिळत नसेल तर दिव्यांग कायदा आहे काय? आणि शासन प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून निवेदनाची दखल घेत नसेल तर दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे या कनिष्ठ वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का? याबद्दल आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे